दोन्ही सभागृहामध्ये या ठिकाणी पुष्कळ अशी चर्चा होऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पुरेसा असा पुरावा या ठिकाणी सदस्यांनी दिलेले आहेत। मग ते विरोधी पक्ष नेते दानवे साहेब असतील, त्या ठिकाणी जितेंद्रजी आव्हाड असतील, बीडचे सुपुत्र सुरेशांना दस असतील आणि काही सदस्यांनी या चर्चेमध्ये सहभागी घेतला होता। आणि तरीही मूळ आरोपी किंवा जो मास्टर माइंड आहे तो अजूनही पकडला गेला नाही। बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 30 ते 40 वेगवेगळ्या हत्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत, ज्याचा उल्लेख सभागृह संपल्याच्या नंतर जितेंद्र आव्हाडांनी आणि काही सदस्यांनी घेतलेला आहे। हा फार गांभीर्याचा विषय। छोट्या मोठ्या कारणावर हत्या होते, पण ज्या पद्धतीने देशमुखांची हत्या करण्यात आलेली आहे ही जाणीवपूर्वक बीडमध्ये एक दहशत निर्माण करण्याचं काम झालेलं आहे। आणि म्हणून संबंध मराठा चळवळीतल्या लोकांच्याकडून विनंती आलेली आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः बीड जिल्ह्याचं पालकत्व त्या ठिकाणी स्वीकारावं, म्हणजे त्या ठिकाणचा असणारा प्रत्येक समाजाला न्याय मिळेल आणि खास करून ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल। ही बैठक आज जरी इकडे झाली असली तरी सरकारने गांभीर्याने घ्यावी, कारण आजच्या बैठकीच्या नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी मराठा क्रांती मोर्चाची जी संघटन आहे ते परत एकदा ऍक्टिव्ह होणार आहे। त्याच्यामुळे सरकारने आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार गांभीर्याने घ्यावं। प्रशासन म्हणून त्या ठिकाणी बीड जिल्ह्यावरती फार बारकाईने लक्ष द्यावं, एवढीच पत्रकारांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। त्याचबरोबर माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील असणाऱ्या मराठा चळवळीतल्या तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की 28 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी ह्या घटनेचा निषेध म्हणून त्या ठिकाणी मोर्चा घेतलेला आहे। आपण महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाने 28 तारखेला बीडला 9 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहावं, एवढी विनंती। आपण पहिला घटनेचा आरोप आहे, पण अजून देखील अटक होत नाही। भाजपच्या सरकारने देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, तर याला उशीर का होतो? खरं म्हणजे याच्यामध्ये खंडणीच्या पेक्षा हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि सभागृहाच्या अधिवेशनामध्ये काही आमदारांनी सांगितल्याप्रमाणे तिथं एक घटना नसून असंख्य घटना ह्या असणाऱ्या गुंडांकडनं झालेली। गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या अगोदर असणाऱ्या वेगवेगळ्या नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची दहशत होते ते मोडून काढलं पाहिजे। अजून त्यांनी सिरियस घेतलं नसेल तर त्यांनी घ्यावं, एवढीच आमची विनंती आहे। नाहीतर आमचा कार्यक्रम ठरलेला आहे, आम्ही आमचा कार्यक्रम करत राहणार। पुन्हा एकदा पालकमंत्रीपदी धनंजय मुंडेकडे गेलं तेव्हा अजितदादा हे सरकारमध्ये आले होते। पालकमंत्री देऊन पण असं म्हणत असतील आणि हे कलेक्टरने म्हटलंय की बीडचं बिहार होत चाललं, ही किती गंभीर घटना आहे? खरंच गंभीर घटना आहे। तिकडच्या असणाऱ्या तरुणांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, बंदुके आहेत। एवढ्या लहान वयाच्या मुलांच्या हातामध्ये बंदुका शस्त्र घेऊन ते सोशल मीडियावरती त्या ठिकाणी दाखवतात, म्हणजे एका प्रकारे ते दहशत करतात। मग हे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी डोळे बंद करतात का? बरं, पोलिसांच्या वरती तर सगळ्या बीडच्या लोकांचा आक्षेप असा आहे की गुन्ह्याची नोंद होत नाही, तपास होत नाही। मग वर्षानुवर्षे तेच अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये, वर्षानुवर्षे तेच अधिकारी डीसीपी, एसीपी, त्याच्यानंतर डीवायएसपी आणि एसपी का? कारण काय? त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे या ठिकाणी गांभीर्याने घेणं फार गरजेचं आहे। अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आरोपी कुणीही असला तरीही गैरकील जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल। आम्हाला अजित पवारांनी काल केलेल्या वक्तव्याचं स्वागत करतो, पण आम्हाला कृती हवी आहे। तुम्ही व्यासपीठावरती भाषण कराल, तुमच्या सत्कार समारंभाला भाषण कराल, ह्याच्याशी आता मराठा समाज म्हणतात ना भूलथाप्याला बळी पडणार नाही। तुमच्याकडनं कृती करा, नाहीतर संबंधित मंत्र्यांना ताबडतोब राजीनामा घ्या आणि त्याला बाहेर ठेवा, तर तुम्ही दिलेले शब्द व्यवस्थित आहे असं आम्हाला वाटेल।
एक मराठा म्हणून मी आज या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहताना आम्ही गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आमच्या भावना कळवलेल्या आहेत. जर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यामध्ये जातीनं लक्ष घालून न्याय देऊ शकत नसेल तर त्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण जिल्ह्यामध्ये कसं काम करणार आहोत महाराष्ट्रामध्ये. खरं म्हणजे मनसुख हिरे प्रकरणामध्येही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची भूमिका फार स्पष्ट होती आणि मला विश्वास आहे की त्यांनी जे सभागृहामध्ये उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये त्यांनी कुणालाही पाठबळ दिलेलं नाही, पाठीशी घातलेलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.